कोट्यधीश व्यापाऱ्याशी एक मुलगी संपर्क साधते. संपर्क केल्यानंतर ती म्हणते की आज संध्याकाळी घरी भेटूया, गप्पा मारू, पार्टी करू, खाऊ पिऊ आणि मजा करू. असा संदेश दिल्यानंतर तो व्यापारी ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी पोहोचतो. तिथे गेल्यावर त्याच्याशी बोलण्याचा कार्यक्रम सुरू झाला असतानाच त्याच्याशी मारहाण केली जाते. मारहाण केल्यानंतर त्याची हत्या करण्यात येते. हत्या केल्यानंतर जे खुनी असतात ते त्याच्या शरीराचे 6 तुकडे करतात आणि हे 6 तुकडे 3 पॉलिथिनमध्ये पॅक करतात. घटनास्थळी जे पुरावे होते ते प्रत्येक पुरावा बारकाईने पाहिला जातो की कुठे इथे काही पुरावा शिल्लक तर नाही ना. पोलिसांना जरी आम्हाला पकडायचे असले तरी सहज पकडू शकणार नाही. अगदी तशी नियोजनबद्ध पद्धत वापरली जाते. इथून मृतदेहाचे 3 तुकडे गाडीत ठेवतात. गाडीत ठेवल्यानंतर 150 किलोमीटर अंतरावर थेट उत्तर प्रदेशातील नाशिक येथे गोदावरी नदीत फेकून देतात. फेकून दिल्यानंतर आरामात तिथून गायब होतात. त्यानंतर हा सगळा प्रकार विसरला जातो आणि या घटनेला जवळपास 10 ते 12 दिवस उलटून जातात. पण खुन्यांनी एक चूक केली होती आणि त्या चुकीमुळे 12 दिवसांनंतर या घटनेचा उलगडा होतो आणि जेव्हा पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला तेव्हा लोकांचा विश्वास बसत नव्हता की हत्याकांडामागील नियोजन इतके भयानक असू शकते आणि ज्यांच्यावर आपण स्वतः नाती जोडतो ती नाती अशी फसवणूक कशी करू शकतात. राष्ट्रीय राजधानी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा एक दक्षिणपूर्व भाग. तिथे राहणाऱ्या स्वरा नावाच्या एका मुलीकडे तिच्या मोठ्या भावाने, जो औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 14 मधील राधिका अपार्टमेंटमध्ये राहतो, त्या अनिकेत जोशी, वय सुमारे 49 वर्षे, यांनी व्हॉट्सॲपवर संदेश पाठवला. संदेश पाठवल्यानंतर त्यात लिहिले होते की मी गोवा फिरायला जात आहे. पुढील काही दिवस मला अजिबात त्रास देऊ नका. अनिकेत वेगळा राहत होता. बहीण स्वरा आणि वडील आई वेगळे राहत होते. त्याचे 2 भाऊ देखील वेगळे राहत होते. बहिणीलाच हा संदेश देण्यात आला कारण तो ना आईशी बोलत असे, ना वडिलांशी आणि ना आपल्या 2 भावांशी. पण बहिणीशी मात्र तो नेहमी संपर्कात असे. बहिणीने हा संदेश पाहिला तेव्हा तिला मोठे आश्चर्य वाटले. तिला हा संदेश पाहून खूपच हैराणी झाली. तिच्या मनात अनेक प्रश्न उठू लागले. अचानक तिने व्हॉट्सॲप स्टेटस तपासायला सुरुवात केली. स्टेटस तपासत असताना ती पाहते काय की भावाने गोव्यातीलच फोटो लावले होते. पण फोटो पाहून ती अधिकच परेशान झाली. यादरम्यान ती आईवडील आणि भावांकडे जाते आणि त्यांना सर्व काही सांगते. ती कधी संदेश दाखवते, कधी व्हॉट्सॲप स्टेटस दाखवते. पण यादरम्यान तिने भावाला अनेक वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण भावाचा नंबर बंद होता. त्याने संदेशही दिला होता की मी गोवा फिरायला जात आहे, मला अजिबात त्रास देऊ नका. पण बहिणीच्या मनात मात्र खूप चिंता होती. तिला असे वाटत होते की भावासोबत काहीतरी गैर घडले आहे. तेही भयंकर काहीतरी. असे कधी होऊ शकत नाही. तिने आपल्या 2 भावांशी संपर्क साधला. एकाचे नाव रोहित आणि दुसऱ्याचे नाव प्रशांत. ती म्हणाली, भाऊ, तुम्ही पोलीस स्टेशनला जावे. भावाची गुमशुदगी नोंदवावी. भावासोबत असे कधीच होऊ शकत नाही. मग तिने भावांच्या वारंवार विचारण्यावरून सांगितले की पहिली गोष्ट म्हणजे भाऊ मला कधीही हिंदीमध्ये बोलत नाहीत. म्हणजे जेव्हाही ते मला संदेश लिहितात तेव्हा इंग्रजीतच लिहितात, कधीही हिंदीत लिहित नाहीत. तर त्यांनी आज मला संदेश हिंदीत का लिहिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी व्हॉट्सॲपवर स्टेटस लावला आहे, त्यात त्यांनी जुना फोटो लावला आहे. कारण त्यांच्या गालावर जो तीळ होता त्याचे त्यांनी ऑपरेशन करून घेतले आहे. जर ते खरोखरच गोव्यात गेले असते तर नवीन फोटो लावला असता, ज्यात त्यांच्या चेहऱ्यावरील तीळ दिसणार नाही. भावांनी हे ऐकताच त्यांनाही वाटले की खरंच काहीतरी गडबड आहे. मग ते थेट 23 फेब्रुवारी 2026 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तिथे ही सर्व कहाणी सांगितली. पोलिसांनी हा मामला गांभीर्याने घेतला. त्यांनी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा केली. नाव अनिकेत जोशी, वय सुमारे 49 वर्षे. व्यवसाय म्हणजे छत्तीसगड सदन येथे त्याची स्वतःची कॅन्टीन होती. तिथून चांगले उत्पन्न येत होते. अनेक लोक त्याच्याखाली काम करत होते. पोलिसांनी हा मामला गांभीर्याने घेतला. तसेच जे डीसीपी होते, अभिजित पाटील, त्यांनी सांगितले की या प्रकरणात कोणतीही निष्काळजीपणा होऊ नये. हे प्रकरण प्रामाणिकपणे तपासा आणि तपासात जो कोणी दोषी आढळेल त्याला मला हवे आहे. पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली. पथक कामाला लागले. सर्वात आधी पोलिसांनी चौकशी सुरू केली असता अनिकेतकडे सेल्टोस गाडी होती. त्या गाडीबद्दल विचारले असता कळाले की भावाची एक गाडी आहे, ती दिसत नाही आहे. पोलिसांनी विचार केला की जर तो गोवा फिरायला गेला असेल तर त्याने कुठलातरी टोल नक्की पार केला असेल. म्हणून पोलिसांनी एनएचएआयशी संपर्क साधला. त्यांना विचारले की ही गाडी कुठल्यातरी टोलवरून पार झाली आहे का. तेव्हा एनएचएआयने सांगितले की हो, ही गाडी टोलवरून पार झाली आहे, पण ती नाशिक येथे टोल पार केला आहे. गोदावरी एक्सप्रेसवेमधून ही गेली आहे.
पोलिसांना ही माहिती मिळताच NHAशी पुन्हा संपर्क केला. त्यांना विचारले की गाडी कधी आली आणि कधी गेली. ते म्हणाले, साहेब, ही गाडी गेली आणि काही तासांतच परत आली. पोलिसांनी अंदाज लावला की हे नाशिकच्या पंचवटीत फिरायला गेले असतील आणि परत आले असतील. पण हे जाऊन ताबडतोब कसे परत येऊ शकतात? 19 आणि 20 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीची ही बाब आहे. तिथे जाऊन दर्शन न घेता कसे परत येऊ शकतात? पोलिसांनी आता या प्रकरणात अधिक तपास करण्यास सुरुवात केली. या व्यापाऱ्याचा मोबाईल CDR काढण्यात आला. CDR काढण्यामागचा उद्देश हा होता की कोण संपर्कात होते, कोणाशी त्याचे जास्त बोलणे होत असे, तो कोणाकडे जात असे, कोणाकडून येत असे. प्रत्येक बाजूने पोलीस तपास करत होते. तेव्हा एक नवीन नंबर दिसून आला. पोलिसांनी त्या नंबरवर फोन करून बोलणी केली तेव्हा तो म्हणाला, साहेब, मी रॅपिडो रायडर आहे. लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम करतो. पोलिसांनी त्याला बोलावून चौकशी केली. तो म्हणाला, साहेब, हो, मी या व्यक्तीला सोबत नेले होते आणि मी त्याला संतरामनगर B ब्लॉक येथे सोडले होते आणि ही तारीख होती फेब्रुवारी 18. 18 फेब्रुवारीपासूनच त्या व्यक्तीला कोणी पाहिले नव्हते आणि ही तारीख आता फेब्रुवारी 23 झाली होती. शेवटी पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला. पोलिसांनी त्या रायडरला सोबत घेऊन संतरामनगरला धाड टाकली. तिथे नेल्यानंतर त्याला विचारले की तू त्याला कुठे सोडले होते? तेव्हा त्याने B ब्लॉकमध्ये जाऊन सांगितले की मी त्याला शेवटी इथे सोडले होते. आता पोलिसांनी आजूबाजूला लावलेले CCTV कॅमेरे तपासले. जिथे जिथे CCTV कॅमेरे लागले होते, प्रत्येक छोट्या गोष्टीची बारकाईने तपासणी केली गेली. एका अपार्टमेंटमध्ये तो जाताना दिसून आला. व्यापारी जाताना दिसतो, त्याच्या मागे 4 लोक जातात. पण त्या व्यापारी परत येताना मात्र दिसत नाही. जे 4 लोक गेले होते, ते जाताना दिसतात आणि परत येतानाही दिसतात. हे लोक संशयास्पद वाटले. यातील एक व्यक्ती असा होता जो स्कूटी वापरत होता. CCTVमध्ये स्कूटीचा नंबर कैद झाला होता. त्या नंबरच्या आधारे मोबाईल नंबर काढण्यात आला आणि मोबाईलच्या आधारे आधार कार्डातील मूळ पत्ता काढण्यात आला. या गाडीच्या मालकाचे नाव होते आनंद उर्फ सूरज, वय सुमारे 29 वर्षे, राहणार हरियाणातील जालना जिल्ह्यातील वैशाली कॉलनी. पोलिसांनी सापळा रचून आनंद याला पकडले. त्याच्याशी चौकशी केली असता सुरुवातीला तो टाळाटाळ करू लागला. पण पोलिसांनी कडकपणे चौकशी केली. म्हणतात ना की पोलीस जर प्रामाणिकपणे काम करू लागले तर मेलेले देखील बोलू लागतात. तर तो जिवंत होता. आता आनंद बोलू लागला आणि त्याने एका दमात अनेक नावे सांगितली. पहिले नाव होते 21 वर्षांची रागिणी, राहणार उत्तर प्रदेशातील सोलापूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील. ही त्याची लिव्ह इन पार्टनर होती आणि ज्या ठिकाणी तो शेवटचा दिसला होता, त्याच ठिकाणी ही मुलगी राहत होती. दोघे लिव्ह इन पार्टनर होते. दुसरा साथीदार होता भरत, राहणार हरियाणातील सांगली जिल्ह्यातील कासारवाडी गाव. तिसरा होता भूपेश, राहणार सोनीपत जिल्ह्यातील बाजीपूर सावली येथील. चौथा होता नितीन आणि 5वा नाव त्याचे स्वतःचे होते. एकूण मिळून हे 5 जण होते, आनंद, रागिणी, भरत, भूपेश आणि नितीन. पोलिसांनी या सर्वांची माहिती गोळा करून त्यांना एक एक करून ताब्यात घेतले. कथेच्या वेळी नितीन अद्याप पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पोलिसांनी या सर्वांना पकडून चौकशी सुरू केली असता आनंदने पोपटासारखी कहाणी सांगितली. तो म्हणाला, साहेब, 1 वर्षापूर्वी त्याची छत्तीसगड सदन कॅन्टीनमध्ये भेट झाली होती. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा मी त्याला पाहून खूप हैराण झालो कारण त्याने हाताच्या प्रत्येक बोटात अंगठ्या घातल्या होत्या. शिवाय त्याने ब्रेसलेट घातले होते आणि ब्रेसलेटसोबतच त्याने सोन्याची जाडसर चेन घातली होती. पहिल्यांदा त्याला पाहिल्यावर मी त्याला एक प्रश्न विचारला होता, भाऊ, तू किती सोने घालतोस? तो हसून म्हणाला, हा प्रश्न मला खूप लोकांनी विचारला आहे. तुला काय सांगू? तो म्हणाला, भाऊ, मी फक्त असंच विचारत होतो. आनंदने जेव्हा अनिकेतला हे विचारले तेव्हा त्याने सांगितले की साधारण 25 तोले असेल किंवा त्यापेक्षा थोडे जास्त असू शकते. पण 25 तोलेपेक्षा कमी नाही. तेही पूर्ण प्युअर सोने आहे. अशा प्रकारे बोलणे झाले. दोघांची पहिली भेट होती. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. मैत्री झाली आणि मैत्री हळूहळू पुढे वाढू लागली. जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा कुठेतरी पार्टी करायचे, भेटायचे, बोलायचे. जानेवारी 2026 पासून आनंदच्या डोक्यात हे चालू लागले की त्याने जेवढे सोने घातले आहे ते आपल्याला मिळायला हवे कारण तो कोट्यधीश आहे. त्याच्याकडे पैशांची कमी नाही, पैसेही हवेत. तो आपल्या लिव्ह इन पार्टनरशी संपर्क साधतो, तिच्याशी बोलतो, तिला म्हणतो कुठल्यातरी युक्तीने त्याला इथे खोलीवर बोलवूया आणि मग पुढे बघू. अगदी तसेच घडले. एक तारीख ठरली, 18 फेब्रुवारी 2026. संध्याकाळच्या वेळी पार्टी ठेवायचे बोलणे झाले होते, जेव्हा आपापल्या कामातून मोकळे होऊ. त्याला बोलावले गेले.
तो ठिकाणावर पोहोचला. व्यापारी अनिकेतने संतरामनगर बी ब्लॉकमध्ये रॅपिडो रायडरच्या सहाय्याने आपली कार तिथेच सोडली होती. आणि जेव्हा या लोकांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांना एकदम राग आला. राग आला कारण त्याने हातात एकही अंगठी घातली नव्हती. त्याने ब्रेसलेट घातले नव्हते. त्याने सोन्याची चेनही घातली नव्हती. त्याला विचारले का? तो म्हणाला कुठे गहाळ होईल म्हणून. रात्री कोणी पाहिले तर काय म्हणेल, म्हणूनच मी गाडी न घेता रॅपिडोने आलो. ही बाब त्यांना फारच वाईट वाटली. आता त्याला खुर्चीला बांधले गेले. खूप मारले गेले. मारल्यानंतर त्याला म्हणाले कुठे आहे तुझे सोन्याचे सामान, अंगठ्या? कुठे आहे तुझे 25 तोले सोने? जेव्हा तो वारंवार मार खात होता तेव्हा शेवटी तो तुटला. तुटल्यानंतर त्याने सांगितले की माझी कॅन्टीन आहे, तिथेच तळघरात माझी गाडी उभी आहे. तुम्हाला जायचे असेल तर तिथे पाहू शकता. बाकी कॅन्टीनमध्ये गाडी उभी आहे. आणि त्याच कॅन्टीनमध्ये सगळे दागिने ठेवले आहेत. ते कॅन्टीनमधून गाडी घेऊन आले. चावी त्याला मिळालीच. आणि मिळाल्यानंतर ती गाडी आणल्यावर सरळ घरी जाऊन त्यांना ते सोने मिळाले. आता त्याला पुन्हा मारले गेले. हे म्हणून की भाऊ तू सोने तर दिलेस, दागिने सगळे दिलेस, आता पैसे हवेत. जेव्हा वारंवार पैशाची मागणी करत होते तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला एकही फुटी कवडी देणार नाही, कुठल्याही किंमतीत देणार नाही. तुम्हाला मारायचे असेल तर मारा. अशा प्रकारे बोलत असताना त्याला मारत होते. मारताना काही जास्तच मारायला सुरुवात केली. राग इतका वाढला की त्याला चाकूने भोसकले. त्यानंतर जे बाकी साथीदार होते ते निघून गेले पण जो मुख्य आरोपी आनंद होता आणि त्याची मैत्रीण रागिणी ते दोघे तिथेच थांबले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी 2026 रोजी आनंद सरळ बाजारात गेला. मोठा चाकू आणला. आणल्यानंतर त्याने मृतदेहाचे सुमारे 6 तुकडे केले आणि आपल्या मैत्रिणीला सोबत घेऊन त्याच्याच गाडीत बसून हे तुकडे गाडीत पॅक करून ठेवले. इथून सुमारे 150 किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातील नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीत त्याने ते तुकडे फेकून दिले. हे विचार करून की कधीच पकडले जाणार नाहीत. त्याचा मोबाईलही त्याने गाडीत ठेवला होता आणि गाडी कॅन्टीनमध्ये जाऊन उभी केली होती. गाडीबद्दल कोणाला काही कळत नव्हते. पण बहिणीकडे जेव्हा संदेश पोहोचला तिला वाटले की भाऊ कधी हिंदीत बोलत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ फोटो लावेल स्टेटसवर तर तो नवीन फोटो लावेल कारण त्याने तिळाचे ऑपरेशन करून घेतले आहे. तीळ आता चेहऱ्यावर आहेच नाही, दिसतच नाही. तर नवीन फोटोत तर तीळ दिसायला नको. याचा अर्थ जुना फोटो वापरला जात आहे. बहिणीला संशय आला. बहिणीने भावांना सांगितले आणि भावांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेचा अतिशय सुंदर पद्धतीने उलगडा केला आणि उलगडा केल्यानंतर आरोपींना अटक केली. सध्या सर्व आरोपी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहेत. बातमी लिहिली जाईपर्यंत नितीन नावाचा एक आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नव्हता. या घटनेचा उलगडा होताच लोकांचा विश्वास बसत नव्हता की आनंदने प्रथम मैत्री केली आणि मैत्री केल्यानंतर इतके भयंकर हत्याकांड घडवून आणले की प्रत्येकजण या घटनेने हैराण झाला. ही संपूर्ण घटना सांगण्याचा उद्देश कोणाला त्रास देणे किंवा दुखवणे नाही, तर तुम्हाला जागरूक करणे, सावध करणे हा आहे. कोणावरही सहज विश्वास ठेवू नये हे सांगणे आहे. ज्या प्रकारे त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवले गेले. मीडिया रिपोर्टनुसार त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून बोलावले गेले. आरोपींचे वय 30 पेक्षा जास्त नाही. कुणाचे 21, कुणाचे 22, कुणाचे 24 वर्षे. ज्या व्यक्तीशी ही घटना घडली तो मात्र 49 वर्षांचा होता. त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा.